तर मित्रांनो वाघ निघाले आता शिपवर जायला. वाघ मस्त भाई पॅकिंग करून भाई फुल बॅग भरून चकना बिकना घेऊन एकदम मस्त बॅग बिग भरून भाई आता चैनी वगैरे लावल्या वाघाने आणि वाघ रेडी झाला जायला. भाई वाघाचे मित्र वाघाला सोडवायला आले. भाई हे लोक खुश होते की काय होते काय कळलंच नाही भाई मला. माझ्यासाठी तर फुल सेन्सिटिव्ह मुवमेंट होता. त्याच्यानंतर भाई येऊन बसलो एअरपोर्टला पासपोर्ट वगैरे बोर्डिंग पास वगैरे कलेक्ट केला. भाई आपण मस्त एअरपोर्ट जरा खाली खाली वाटत होतं, बरं वाटत होतं भाई. त्याच्यानंतर आपण आलो फ्लाईटमध्ये. फ्लाईट पण जरा मोठी लांबलचक फ्लाईट होती मित्रांनो, जरा 10-10.5 तासाची. फ्लाईटमध्ये बसलो भाई शेवटचा आणि एकदम भाई थकून गेलो होतो एअरपोर्ट फिरून फिरून. नंतर पोहोचलो मित्रांनो आपण इस्तानबुल टर्की एअरपोर्टला. नंतर आपण ड्युटी फ्री बघत बघत भाई इकडे तिकडे फिरत फिरत जरा मस्त मोठी ड्युटी फ्री होती मित्रांनो. बघा कसलं भलं मोठं एअरपोर्ट वाटत होतं. मजा येत होती भाई एअरपोर्ट बघायला. एकदम मस्त क्लीन, एकदम सगळीकडे बघायला मस्त भाई एकदम. मग नंतर तिथून पुढे बसलो भाई मायामीला जायच्या फ्लाईटमध्ये. खिडकीतून बाहेर बघितलं तर भाई विमानांची भली मोठी लाईनच लागली होती भाई. मी तर पहिल्यांदाच विमानात भाई ट्रॅफिक जाम झालेलं बघितलं. रस्त्यावरती गाड्या ट्रॅफिक जाम होताना बघतो, इथे विमानात ट्रॅफिक जाम झाले भाई. नंतर भाई विमानाने घेतली भरारी मस्त एकदम मस्त भाई उडत 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 इतकी मजा येत होती भाई वरतून सगळं खाली बघायला. नंतर वरती एकदम मित्रांनो ढगांमध्ये पोचलं ना असं वाटत होतं की भाई आपण मस्त स्वर्गातच आलोय. हा काय ती मजा भाई, स्वर्गातच आल्याची मजा एकदम मस्त वाटत होतं मित्रांनो. त्याच्यानंतर थोड्या वेळाने परत भाई अजून वरती जाऊन बघितलं खिडकीच्या बाहेर तर एकदम शांत वाटत होतं. असं वाटत होतं विमान जागेवर उभं आहे. मस्त भाई ब्रेकफास्ट केला आपण. TV बघत बघत मस्त हिंदी पिक्चर लावलेला. पिक्चर बघत बघत भाई आपण ब्रेकफास्ट केला. शेवटी आपण रात्री पोचलो मायामीला. भाई मायामी पण वरतून बघायला एकदम सुंदर वाटत होती मित्रांनो. आणि बघा ती मायामी, तिच्या आईला असं वाटत होतं की बस. अशा प्रकारे मित्रांनो आपला हा ब्लॉग इथेच संपतोय. आणि अशा पुढचे नवीन शिपवरचे ब्लॉग पाहण्यासाठी मित्रांनो फॉलो करा भाई. मस्त पुढची तुम्हाला शिप लाईफ दाखवतो. शिप लाईफमध्ये काय असतं बघण्यासाठी सगळ्यांनी फॉलो करा.